इस वीडियो को लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन जरूर प्रेस करें। गुरु रविदास चॅरिटेबल ट्रस्ट परभणी व आदित्य सेवाभाव संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार आणि राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार सोहळा आज इथे परभणीमध्ये पार पडला। अत्यंत चांगल्या पद्धतीचा हा आज सोहळा इथे झाला आणि गुणवंत विद्यार्थी होते। समाजामध्ये ज्यांनी खूप मोठं काम केलं असे लोक होते, ज्यांनी प्रशासनामध्ये काम केलं असे अधिकारी जे निवृत्त झाले सेवानिवृत्त असेही होते आणि वेगवेगळ्या संघटनेचे पदाधिकारी सुद्धा इथे बोलून दुदंबे साहेबांनी आणि अंकुशनी आणि गुरवनी इथे सगळ्यांना एकत्रित केलं आणि फार चांगला असा एक कार्यक्रम इथं आयोजित करण्यात आला होता। आज गुरु रविदास महाराज चॅरिटेबल ट्रस्ट या वतीने व आदित्य सेवाभावी संस्था व चर्मकार राष्ट्रीय चर्मकार विकास महासंघ याच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी राज्यस्तरीय लेवलचा व समाजभूषण पुरस्कार या ठिकाणी घेण्यात आला। घेण्याचा मानस हा आहे की प्रत्येक जण समाजामध्ये काम करत असो आणि त्याला काहीतरी आपली काम केल्याची पावती मिळावी, त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप मिळावी या उद्देशाने हा आम्ही उपक्रम राबवला। बरेच लोक समाजामध्ये काम करतात परंतु त्या तळागाळापर्यंत कोणी पोहोचत नाही आणि त्याची कुठेही नोंद होत नाही। त्याची आम्ही तळागाळात जाऊन घरोघरी जाऊन त्याची नोंद करून घेतली आणि या पुरस्कारामध्ये महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यामधून आम्ही प्रत्येकाचे प्रस्ताव मागून निवड करून त्यांना या ठिकाणी समितीच्या वतीनं आमच्या समितीच्या अध्यक्षाच्या वतीनं आम्ही त्याला या ठिकाणी पुरस्कार केला आज। आणि हाच आमचा मानस आहे की जे बी समाजामध्ये जडणघडणीमध्ये काम करत आहात। आज 75 लोकांना आम्ही 75 नाही, आज आम्ही 35 लोकांना पुरस्कृत केलेलं आहे। या पुरस्काराने सन्मान पुरस्काराने 35 लोकांना पुरस्कृत केलं। हे परभणी शहर या ठिकाणी मी आजपर्यंत 5-6 कार्यक्रम घेतले, तर हा एक राष्ट्रीय लेवलचा थोडक्यात म्हणा की महाराष्ट्र लेवलचा म्हणा तर महाराष्ट्रामध्ये बी रघुनाथ सभागृह परभणी या ठिकाणी आयोजन करण्याचं जे आम्ही जे काम केलं या ठिकाणी आणि समाजामध्ये अनेक शिक्षण साहित्यामध्ये लेखक आहेत, सामाजिक कार्यामध्ये काम करणारे आहेत, चळवळीमध्ये काम करणारे आहेत, त्याचा कुठंतरी गुणगौरव झाला पाहिजे। विद्यार्थ्याचा पण गुणगौरव झाला पाहिजे, महिलांचा पण गुणगौरव झाला पाहिजे आणि महापुरुषांचे विचार सगळ्यांनी आत्मसात केले पाहिजे त्या माध्यमातून। म्हणून आमचे आज खामगाव म्हणून आमचे कोणतं गाव बुलढाणा आमचे जे घुमरे साहेब आले आणि आमचे संजयजी खामकर आमच्या खांद्याला खांदा लावून काम करा अहिल्यानगर परवाच नाव परिवर्तन झालं त्या गावचं। हे आमचे जस्ट घुमरे साहेब आणि आमचे माधव लांडगे गुरु रविदास महाराज याची अमृतवाणी त्यांनी मराठीतून केली म्हणून त्यांचा पण गुणगौरव कुठंतरी करणं होतं, म्हणून त्यांच्या पण गुरुला